नमस्कार, मधुस किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवूया सुके खोबरे आणि कांद्याच्या वाटणातला शेवग्याचे शेंग आणि बटाट्याचा झणझणीत रस्सा। तर यासाठी मी इथे शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा कट करून व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता आपण कढईमध्ये पाणी टाकूया आणि त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा उकडून घेऊया। तर या रश्श्यासाठी आपण इथे एक मसाला तयार करणार आहोत। तर लसूण, सुके खोबरे, एक उभा चिरलेला मोठा कांदा आणि साधारण 1 ते 1.5 इंच अद्रक, तसेच एक टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया। तर इथे आपलं मसाल्याचं वाटण तयार झालेलं आहे। तसेच इथे आपला शेवगा आणि बटाटा देखील शिजून झालेला आहे। आता आपण याच्या रश्श्याला फोडणी देऊया। यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये वाटण परतवून घेऊया। यासाठी आपण यामध्ये अजून पावडर मसाले ॲड करूया। त्यामध्ये घाटी मसाला, लाल तिखट पावडर, धना पावडर आणि मगाशी आपण हळद घेतल्यामुळे कमी प्रमाणात हळद टाकून मिसळून घेऊया। आता इथे आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, तसंच त्याला छान तेल देखील सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा मिसळून घेऊया। तसेच यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकूया। तसेच मगाशी आपण शिजवताना मीठ घेतलेले असल्यामुळे इथे मीठ फार कमी प्रमाणात घ्यायचं आहे। थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया आणि हे सर्व मिसळून घेऊया। या रश्श्यामध्ये पाणी आपण आपल्या गरजेनुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो। आता याला एक उकळी येऊ देऊया आणि त्यानंतर गॅस बंद करूया। तर इथे रश्श्याला मस्तपैकी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। शेवगा बटाट्याचा हा रस्सा भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय उत्कृष्ट लागतो। आपण ही रेसिपी घरी अवश्य ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनल पेजला अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।